संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य राजा गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि या ठिकाणी जी एक अद्वैत वेदांताची भक्ती सिद्धांताचे समन्वयाने परंपरा जतन करणाऱ्या संप्रदायाचे सगळे आचार्य. समोर विनंती आहे, नाश्ता देऊ नका तिथं, नाश्ता आत्ताच देऊ नका. या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अशी अपूर्व अहेतुकी दयेमुळं अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व या वैशाख मासाच्या पावन पर्वामध्ये आणि पवित्र श्री लाई गणेशच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ अत्यंत पावन असे असणारे वायुमंडल आणि या ठिकाणी हे जे सर्व साधकांचा आणि सिद्धांचा असणारा मेळावा, त्या मेळाव्यामध्ये भगवान संत सम्राट ज्ञानोबा यांच्या पारायणाची आत्ताच समाप्ती झालेली आहे. समाप्ती शब्दाचा अर्थ शेवट असा त्याचा नाही, सम्यक आपती म्हणजे ह्या पारायणाच्या द्वारा ज्ञानोबारायांना अभिप्रेत असणारं जे ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान आणि आत्मज्ञानोत्तर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी ज्ञानोबारायांनी ज्या ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक मुक्तीचं आपल्या गाथेमध्ये अत्यंत रसभरीत असं वर्णन केलेलं आहे. आत्तापर्यंत विश्वामध्ये काही लोक सगुण साक्षात्कारी झाले, काही लोकांनी निर्गुण असणाऱ्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून घेतला ब्रह्मरूपाने,
परंतु ज्ञानोबारायांचं असं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे की संपूर्ण मानवजात मरणापर्यंत तत्त्वज्ञान झालं किंवा भक्ती झाली तरीसुद्धा त्यांना ह्या दोन्हींचा समन्वय कळावा आणि जीवनमुक्तीच्या विलक्षण सुख भोगत त्यांना देहपातानंतर विदेह कैवल्य प्राप्त व्हावं अशा प्रकारचं जे काही प्राप्ते ही पुरुषे इंद्रिय लाडिली कौतुके आक्रमीला जाणं दुःखे संसारिके तत्त्वज्ञान झालं आणि जर त्याला भक्तिप्रेम अंतःकरणात नसलं तर माऊली सांगतात की स्वामी महाराज सांगायचे की मिरच्याच्या बाजारात गेलं तर मनुष्याला ठसका येतो. तसं या ठिकाणी आपण ज्ञान झाल्यानंतरही को विधी को निषेध असं जर म्हटलं आणि आपल्या जीवनामध्ये उरले उपाधी कारणे तेत्वा विचले दर्शने जोपर्यंत शरीराचा उपाधी आहे तोपर्यंत आपण असं ज्ञानोबारायांचं या ठिकाणी जर मला असं वाटलं की स्वर्ग नाही वैकुंठ नाही खरोखरच भूलोकावरच जन्म घेण्यासारखं भाग्य दुसरं कोणतं नाही हा विचार मला सारखा वाटला आता गेले 5-10 मिनटं. त्याचं कारण गुरुवर्य महाराजांच्या मुखातून जे काही अभंगवाणी बाहेर येत होती ती इतकी रसभरीत होती आणि ती त्या अंतःकरणापासून ते शब्दाचा आकार धारण करत होती आणि त्या शब्दाच्या अर्थाचं चिंतन करीत होती किंवा सगळ्यांना आपल्याला जर मनापासून वाचलं तर गेय रीतीनं ज्ञेयाचं ज्ञान होईल असं जे अलौकिक सामर्थ्य आहे ते या गाथेमध्ये संचित आहे आणि त्याची सेवा आपल्याकडून घडली आणि त्याच्यासाठी माऊलीनं आपल्याला हे पूर्ण हे सप्ताहामध्ये किंवा या पंचदिनी असणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपले श्वासोच्छ्वास चालू राहिले आपण जिवंत राहिलो. कारण क्षणभंगूर अशा जीवनामध्ये कोणतंही कार्य प्रारंभ केल्यानंतर ते निर्विघ्नपणे समाप्त होणं हे सगळं ईश्वर इच्छेवर अवलंबून असतं. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबारायांनी आपल्या कृपाछत्राखाली हे सर्वांच्याकडून आणि असं माऊलींच्या गाथेचं पारायण करणारा हा काही आहे आणि आत्तापर्यंत ह्या पारायणाच्या रूपाने ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला आत्मकथा सांगितली. दुसऱ्याची कथा सांगून काय उपयोग आहे. आपली स्वतःची कथा केली पाहिजे आणि ती कथा संतांनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या कथेचा अत्युच्च कोटीचं शिखर जर कोणतं असेल आणि ही जी स्मृतीस्थली आहे या आनंदाश्रम या आश्रमात नावच एवढे आश्रमंतात श्रम अगोदर आश्रम शब्दाचा अर्थ आहे जे जीवांना आपल्या जीवनामध्ये सर्व बाजूंनी आध्यात्मिक आदिभौतिक जीव आणि आदिदैविक दुःखाने होरपळलेले आहेत गाजलेले आहेत त्यांना स्थान त्यांच्या श्रमाला परिहार करणारं स्थान कोणतं असेल तर हे आनंदाश्रम. या ठिकाणी या स्मृतिस्थळामध्ये आपल्याकडे हे पारायण झालेलं आहे ही फार मोठी विशेष गोष्ट आहे. लोक पारायण करतात परंतु ही पारायणं झाली पाहिजे. या ठिकाणी संत बहिणाबाईंचा गाथा किंवा ज्ञानोबारायांची निवृत्तीनाथ महाराजांची गाथा आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून थोडंसं प्रयत्न केले. त्र्यंबकेश्वरच्या संस्थांनी 7 गाथा प्रकाशन केला. त्या गाथेचं निरूपण झालं 2 वर्ष झाले चाललं. आता या शाळांनी पण आम्ही 8 दिवस सांगितलं. तर त्या हे गाथेचं प्रचार होणं फार आवश्यक गोष्ट आहे. किमान हे आपल्याला हे मंत्र आहे. समजा आपल्याला सगळं ज्ञानोबारायांची गाथा आता माऊलीच्या संस्थांद्वारा आम्ही चिंतन करतो. जवळजवळ 2-3 वर्ष झाले परंतु अजून ते आता पुढं राहिले पूर्ण झालं नाही. परंतु लोकांना जे याचे गिराईक जास्त नसतं. जसं रत्नाच्या दुकानामध्ये कुणीतरी दिवसातून एखादं गिराईक जातं तसं त्याला फार लोक ऐकणारे नसतात म्हणजे जिज्ञासू असतात. त्यांना ह्या गाथेचं चिंतन झालं पाहिजे. याच्यामध्ये मनुष्याला तत्त्वज्ञान कधी हे बरं हे मंत्र आहे. मंत्र याचा अर्थ असे 2 अर्थ आहे. याचं जर आपण मन श्रवण बारकाईनं चिंतन विचारमंथन केलं तर याच्यापासून आपल्याला ब्रह्मज्ञान होऊ शकतं. आपल्याला तत्त्वज्ञान होऊन आपल्या अंतःकरणात कधी भक्तीचा झरा त्या ठिकाणी सुरू होईल सांगता येत नाही आणि तो केवढ्या महानदीचं गंगा यमुना असं रूप धारण करून त्या आपल्या व्यापक आत्मस्वरूपाला कधी म्हणून जाईल त्यात क्षणसुद्धा आपल्याला कळणार नाही. परंतु त्या मानाने हे वाङ्मय उपेक्षित आहे तरीसुद्धा अमृतानुभव आणि ज्ञानोबारायांची गाथा एक फार जुनी अलौकिक ग्रंथ आहे. आणि इथं एक असा समाज आहे की आनंदाश्रमामध्ये या ठिकाणी ह्या आनंदाची लयलूट करण्यासाठीची जागा आहे ज्याच्यामध्ये वेदांत ज्ञान आणि भक्ती यांचा सम्यक समन्वय साधून आपल्या जीवनाची परमार्थाची खरी वाटचाल ज्ञानोबारायांना तुकोबारायांना अभिप्रेत असणारी करायची याचं मार्गदर्शन करणारा हा आश्रम आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण हे सर्वजण आहोत
ते अत्यंत भाग्यवान आहोत. आता एक गोष्ट आहे की या ठिकाणी कथेमध्ये विक्षेप येणं हे मरण आहे असं संतांनी म्हटलेलं आहे. आणि ते अशा प्रकारचा जी सेवा आमच्याकडून आपली व्हायला पाहिजे ती आज होऊ शकली नाही. कारण थोडक्यात सांगतो की 3 वर्षापूर्वी एक सेवानिवृत्त हायस्कूल शिक्षक इथं आळंदीला आले. त्यांनी सांगितलं की मला माझं जीवन आता ज्ञानोबरायांच्या जीवनी समर्पण करायचं आहे आणि आम्ही आता तुमच्या सहवासातच राहणार. आणि परवा 3 दिवसापूर्वी ते विद्यार्थ्यांना म्हटले की आम्ही गेल्यानंतर कोणी असो नाही तर नसो, परंतु तुम्ही मात्र आम्हाला पोहोचून द्या, भजन करी असं ते बोलले. आणि तो वय काय फार नव्हतं, 60-61 वय होतं त्यांचं. आणि ते बरेच वेळा काही तीर्थाला जाण्याचं विचारायला यायचे. तर मी त्यांना 2-3 वेळा सांगितलं जाऊ नका तुम्ही, तुम्ही सत्संगात जे काही आहे चाललं तुम्हाला अंतर्मुखतेनं चिंतन होतं नंतर कधी जा. त्यांनी अनेक विमानाचं तिकीटसुद्धा कॅन्सल केलं आणि ते पैसे पण बुडाले तरी पण ते गेले नाही. आणि ते परवा सकाळी माझ्याकडे आले आणि मला म्हटले की मला ह्याला जाऊ का मी ओंकारेश्वरला. तर आमच्या नातेवाईकांनी माझं तिकीट केले. मी असा विचार केला की आपण बऱ्याच वेळा त्यांना सांगितलं तर ते कॅन्सल करतात, जाऊ दे आता त्या 8 दिवसासाठी. मी बोललो नाही, त्यांची प्रकृती पण ठीक नव्हती तरी पण ते म्हटले की मग जाऊ का. तर मी म्हटलं जा तुम्ही. आणि काल सकाळी ते तिथं पोचल्यानंतर स्नानाला गेले आणि नर्मदेमध्ये ते बुडाले. तर त्याचं ते अंत्ययात्रा आहे. तर ते आज त्यांचं प्रेम तिथे येते पुन्हा महाराष्ट्रात. तर त्यासाठी त्यांच्या मुलांनी फोन केला म्हणून एक ते परवा जाताना मुलांबरोबर संध्याकाळी भजन झाल्यावर उघडी खेळले याच्यामध्ये. आणि ते त्यांचं नेहमीच की आता मला आळंदी सोडायचं ते पाठी मंदिरात यायचे. तर रात्री शेजारचे होईपर्यंत मंदिरात असायचे. ते मला म्हटले की मला हे तुमचं चिंतन काही कळत नाही चांगलं काय करायचं. मी सगळ्या पाठाला बसतो. म्हणजे तुम्ही पाठाला बसू नका, ज्ञानेश्वरीची पारायण करा, माऊलीच्या वायुमंडळामध्ये राहा. तर ते गेले 2-3 वर्ष असेच राहील. आणि त्यांच्या याला प्रेत यात्रेला जायचं म्हणून आपली जी सेवा आहे त्या सेवेमध्ये अंतराय होत आहे. हे अशा प्रकारची स्थिती आहे. तर असो या ठिकाणी आपली सेवा आता हे गुरुवाऱ्यांच्या आज्ञेवरून थोडासा मी एक अनुभव वाचून दाखवला. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही काही सेवा करावी असं नाही. आता गुरुवारी बाबाचे दोघंजण जे युग्म जे काही पारायण करत होतं आणि त्याच्यामध्ये आपण जे रंगून गेलो होतो त्याच्यामध्ये असं सामर्थ्य आहे या गायनामध्ये. गायनाचे अंगी शक्ती अद्भुत हे रंगी. तर त्याच्यामध्ये वाचताना जेवढं अर्थाकारोक्ती होती ना तेवढी आता मी याच्यावर निरूपण केल्याने होणार नाही. खरी अशी स्थिती. म्हणून ह्या वाङ्मयाचं जर आपण मंत्ररूपाने केवळ पारायण केलं तर एक प्रदक्षिणा जपाची बाहेरून करीती आहे एक ते श्रवणविषयी छाया शिविती दयाची असं माऊली म्हणतात. की काही लोक काय केवळ पारायणच करतात, काही त्याचं श्रवण करतात, काही त्याचं निधिध्यासन करतात आणि साक्षात्काराला प्राप्त होतात. तेव्हा या वाचनाचं फळ काय, श्रवणाचं फळ काय, या अनुष्ठानाचं फळ काय. तर माऊलीनं स्पष्ट सांगितलं निर्वाळा दिला ज्ञानेश्वरीमध्ये गीता माऊली नसे जाण्यात आली. आईला जसं लहान मूल आणि मोठं मूल याच्यात भेद वाटत नाही त्याप्रमाणे हे प्रदक्षिणेचं प्रदक्षिणा आपलं जपरूपी प्रदक्षिणा करणारा असो किंवा रात्रंदिवस अंतर्मुखतेनं शब्दाचा वेध घेणारा असो तरी दोघांना गीता माऊलीशी काय नशे जाणेत आले. तर माऊलीनं सांगितलं की हा गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाची सरिषे. जे गीतेचं पारायण करणारा जे फळ मिळतं तेच त्याचं जो काही चिंतन करतो बारकाईनं किंवा त्याचं सांगणं त्या वक्तृत्व करतो तर दोघांना फळ सारखंच आहे. मंत्र शब्दाचे 2 अर्थ आहेत. मननात करायचे मंत्र. आपण जर विचार केला त्या ग्रंथाचा अर्थ मंत्राचा अर्थ समजावून घेतला तर तो आपलं रक्षण करीत असतो. दुसरा अर्थ पूर्वमीमांसक दर्शनाने केलेला आहे. केवळ मंत्रोच्चारेनं फलन भरतो. नुसतं वाचलं तरी त्याला तेवढंच फल होतं असं आहे. तेव्हा आपण भावनेने करा किंवा विचाराच्या प्रांतात करा तर्कशुद्ध बुद्धीनं करा तरीसुद्धा फल मात्र एकच आहे. आणि अशा प्रकारची ही जी विचारधारा आहे ती ह्या आनंदाश्रमामध्ये असल्यामुळं सगळ्या श्रमाचा पर्याय होऊन खऱ्या आनंदाची अभिव्यक्ती व्हावी. वास्तविक असं आहे की परमात्मा सच्चिदानंद आहे परंतु त्याच्या सद्रूपाची
चिद्रूपाची आपल्याला प्रतिती जरी झाली तरीसुद्धा माणसाचं जीवन जे आहे अंतर्ग मान्य आहे की आपण नित्य आनंदात असावं. ज्या गोपी जशा तृप्तीचा ढेकर देतात नित्यानंदापुढे आनंद तो होण विषय सुखबाई बापुढे ते क्षीण येथे न सरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन हो. अशाच प्रकारचा आपल्या जीवनामध्ये आनंदाची लयलूट असावी, आनंदाचा विस्तार असावा, दुःख संबंध रहित अविनाशी आनंदाची उपलब्धी किंवा अभिव्यक्ती व्हावी अशी प्रत्येक मनुष्याच्या अंतरंगातून अंतरात्म्याची मागणी आहे. आणि ती मागणी पूर्ण करणारे हे ग्रंथ आहे. म्हणून आपल्याला हे सर्वात भाग्य आहे की आपल्याला या संप्रदायामध्ये आपला जन्म झाला आणि हा वारकरी संप्रदाय जो आहे परिपूर्ण अशा स्वरूपाचा संप्रदाय आहे. फक्त याच्यामध्ये निष्काम कर्मापासून नैष्कर्म्य दशेपर्यंत सर्वच्या सर्व जे मार्गातल्या संकेत खुणा या संपूर्ण सांगितलेल्या आहेत. आपल्याला गुरुकृपा, ईश्वर कृपा, आपली अंतःकरण कृपा आणि शास्त्रकृपा या 4 कृपा जेव्हा जीवनामध्ये येतात त्यावेळेला आपलं जीवन खरं धन्य होत असतं. आता आपल्याला काही जरी कृपा नाही तर गुरु हे अकारण करुणावरून आले आहे, अहेतुकी कृपा करणार आहे. ज्यांच्या जीवनात गुरु नावाचं तत्त्व आलं तर त्या गुरुतत्व त्याला आपल्या स्वरूपात मिळवल्याशिवाय राहत नाही. आणि अशा प्रकारचा हा संप्रदाय आमच्या वाट्याला आलेला आहे. आपण त्या परमार्थाची वाटचाल संत गेले दया छाया देवराया पाहावी या रीतीनं आपण त्याची वाटचाल करत आहोत. या ठिकाणी पाहिलं तर खरं आपल्या सर्वांकडं पाहिल्यानंतर तिथं आम्ही काही सांगावं अशा ती गोष्ट नाही. उलट तुमची हे दासीला दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाकीमध नवविधा काय बोलली निजे भक्ती द्यावी माझ्या हाती संत जती तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरेल खरे भवनदी अशी तुकोबाराय प्रार्थना करतात. त्याप्रमाणे आपल्या सर्वांचे उलट आम्हाला आशीर्वादच प्राप्त व्हावे. आता या ठिकाणी केवळ आज्ञेचं पालन म्हणून मी थोडक्या शब्दामध्ये या ठिकाणी याचा भावार्थ आपण करता सांगतो. आणि आपण अत्यंत उदार अंतःकरणाने करुणेने आम्हाला क्षमा करा. आणि या ठिकाणी हे चिंतन नंतर होणारच आहे. गुरुवर्य या ठिकाणी आपल्याला कार्याच्या रूपाने कार्याचा अर्थ अद्वैतच आहे, ऐक्यच आहे, जीव ब्रह्माचा ऐक्यच असा अर्थ आहे. आणि याच्या व्यतिरिक्त ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीसाठी त्या भगवंताने केलेल्या लीलांचं वर्णन आपण ऐकणारच आहात. या ठिकाणी गोपींचं भगवंतावर असणारं प्रेम भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. नंदबाबा, यशोदा, तिथं असणाऱ्या वृक्ष, वल्ली, गोपी, गायी सगळ्या मुख्या प्राण्यांचं सुद्धा भगवंतावर अत्यंत प्रेम आहे. किंवा मनुष्य जीवनामध्ये प्रेम एक असलं पाहिजे आणि मनुष्य जीवनामध्ये ज्ञान असलं पाहिजे. ज्याच्या जीवनात ज्ञान आणि भक्तिप्रेम यांचं सामंजस्य आहे त्याचं जीवन जे आहे ते सोन्याला सुगंध असल्यासारखं. एक कोणतंही तत्व साक्षात्कार झाला तरी ते सोनंच आहे, केवळ तत्त्वज्ञान झालं तरी सोनं आहे. पण 2 एकत्र आली तर सोन्याला सुगंध आहे किंवा स्वामी महाराज सांगायचे चंदनाला फुलं आहे. आणि ही जीवनशैली, ही जीवन जगण्याची कला आपल्याला या संतांच्या अभंग किंवा संतांच्या अभंगवाणी शिकवते. आणि आपण त्या मार्गावर मार्गस्थ आहोत हे आपलं खरोखरच परमभाग्य आहे. दुसऱ्यांनी आपली स्तुती करण्याची गरज नाही. आपलंच आपल्याला हे ग्रंथ वाचले खरोखरच नाचायला वाटतं की धन्य हो धन्य हो, आम्ही किती धन्य आहोत. अहो गुरु रहो गुरु, आमचे गुरु किती धन्य आहे ज्यांनी आम्हाला या मार्गाला लावलं. अहो शास्त्र काय ते शास्त्र आमच्या जीवनात आलं. बरं ह्या सगळ्याला आम्ही तग धरून टिकून राहिलो तर आम्ही पण भाग्यवान आहे. पंचदशी मध्ये म्हणतात अहो वयम काय आम्ही तरी काय सामान्य आहेत. आपल्याला काय मनुष्याला कधी जीवनामध्ये आपण काय आयुष्यभर म्हणून बसायचं नाही. मी तेव्हा अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी प्रारंभ आहे. आणि एक दिवस असं पाहिजे वाटलं पाहिजे आणि मी त्या साधनावर आलो आहे. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. आणि मृत्यूच्या एक अव्यवहित क्षणी का होईना आपल्याला असं तृप्तीचा ढेकर आला पाहिजे. आपल्याला शास्त्रकृपा झाली, गुरुकृपा झाली, आपल्याला ईश्वर कृपा झाली आणि आपल्या अंतःकरणाची कृपा झाली. अहो वयम आमच्या भाग्याला कोणत्याही प्रकारचा पार नाही. अशा प्रकारचं निरंकुशा तृप्ती ज्याला म्हणतात. निरंकुशा म्हणजे तिला कोणता विषय लागत नाही, शब्द नाही, स्पर्श नाही, रूप सुगंध नाही. आणि आनंद पाहिला तर आनंदाचे डोळे आनंद
तरंग आनंदाचे अंग आनंदाचे काय सांगू झाले काही बाई असा अवर्णनीय शब्दातीत आनंद उपलब्ध करणारी ही जी काही संतांची वाङ्मयामध्ये त्यांनी आपल्याला केलेली शब्दरूपाने जो उपदेश आहे किंवा ती जनता जनार्दनाची समाज पुरुषाची केलेली सेवा आहे हे आपल्याला भाग्य लाभलं पाहिजे. टी व्ही पेपर वाचणं किंवा फोन याच्यामध्ये जी आपण शक्ती खर्च करतो ती व्यर्थ आहे किंवा अनर्थाला प्राप्त करून देणारी आहे. त्याच्याऐवजी कळो नाही तर नाही कळो ह्या शब्दांची सेवा केली तर ते शब्दच आपल्यावर कृपा करतात. ते शास्त्र जे आहे ते स्वाध्यायामुळे आपल्यावर कृपा करतात आणि अशा प्रकारचा समाज जो आहे तो एकत्रित होणं आणि एकत्र केलेली जी सेवा आहे ती अजून फलीभूत होते. आपण 108 महिन्याचं स्वामी महाराज सांगायचे एक मास जप केला एकट्याने आणि 100 लोकांनी एकत्र केला. एकट्याने पारायण केलं तर अनेकांनी येऊन एकत्र केलं तर जेवढे लोक 1000 लोक पारायणाला बसले तर एका पारायणाचं करणाऱ्याला प्रत्येकाला 1000चं फळ मिळतं. अशा प्रकारची स्थिती आहे आणि ह्यासाठी आपल्या ह्या वारकरी संप्रदायाचं महत्त्व हेच आहे की याच्यामध्ये सांघिक किंवा सामुदायिक परमार्थ केला जातो. आपण भारतवर्षभर अनेक संप्रदाय आहेत पण सांघिक अशा प्रकारचं एकत्र स्वाध्याय करून त्याचं फलश्रुतीपर्यंत पोहोचवणारा संप्रदाय कोणता असेल तर हा वारकरी संप्रदाय आहे. या संप्रदायाचा दुराग्रहाने अभिनिवेश धरायचा असा अर्थ नाही. सगळे भगवत प्राप्तीसाठी निघालेले आहेत परंतु संतांनी प्रतिपादित इतकी याच्यामध्ये आत्मविश्वासाने तुकाराम महाराजांनी सांगितलं की इथे संतांनी जे मार्ग घालून दिला तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे पांडुरंग भेटे भरवशेली. या ठिकाणी परमात्म्याची तुम्हाला पांडुरंगाची उरावरी भेट घ्यायची असेल तर संतांनी सांगितलेले ह्या मार्गावर चाला असं सांगतात. या ठिकाणी तुम्ही दुष्कृत्य जीवनामध्ये कधीच करू नका, दुराचार करू नका, नंतर तुम्ही कोणत्याही प्रकारची दुष्ट भावना करू नका आणि कोणत्याही प्रकारचा कुविचार करू नका. जर तुम्ही सदाचारात मन राहणार तर तुम्हाला नित्य सुखाची उपलब्धी होईल. बरे भगवंताची प्राप्ती झाली नाही तरीसुद्धा तुम्हाला शांती समाधान ही तुमच्या जीवनामध्ये राहील आणि आचारभ्रष्ट राहणार तर आचारभ्रष्टी सदा कष्टी. तसं जर भावना आपण वाईट केल्या तर वाईट भावना करता करता वाईट क्रिया पण होतात आणि वाईट विचार पण होतात. म्हणून सद्विचार सद्भावना आणि सत्कर्म यांच्यामध्येच आपलं जीवन राहिलं भले आपल्याला बाहेर कीर्ती मिळणार नाही, धन मिळणार नाही, काय आपले प्रारंभ तुटणार नाही, ते ज्ञानवान पुरुषाला तुटत नसतं, भक्ताला तुटत नसतं, पण त्याच्यामध्ये कसा आनंद बाहेर पाहिलं तर स्वामी महाराज सांगायचे की एखादा मनुष्य आता उन्हाळ्याचा काळ आहे तो अमृतच्या पाण्यात इंद्रायणी उभा राहिला तर त्याला खाली थंड वाटतं आणि वर मात्र घामाच्या धाऱ्या चालतात. सरोवरामाची अर्धा बुडाला वरी ऊन खाली शीतळ पाणी तसं एकची काली भोगितो ज्ञानी संसार परमार्थ दोन्ही. एकाच काळामध्ये तो संसाराचा व्यवहारही करीत असतो आणि त्या एका बाजूला परमार्थाचा अंतरंग आनंदही भोगत असतो. आणि अशी कला जी ती कला या संतांनी ह्या वाङ्मयामध्ये सांगितलेली आहे. नुसते कीर्तन प्रवचन जपजाप्य यापेक्षा ह्या स्वाध्याय आहे. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अंतर्मुख होऊन आपण विश्लेषण करत असतो. आपण कोण आहोत, आपल्याला कुठं जायचं आहे, आपल्यामध्ये काय उणीव आहे, ती उणीवीची पूर्तता कशी होईल याला ब्रह्माभ्यास म्हणतात. सांगतात की या ठिकाणी मी मी कोण आहे, कथमिदं जातं, हे जगत कसं निर्माण झालं, कोही कर्तास्य विद्यते, कोण ह्या जगताचा करता आहे अशा प्रकारचा जो विचार आहे. उपादान किमस्त्य, या जगाचा उपादान कारण कोण आहे हा जो विचार आहे, विचारो स्वयं विषा, याला खरा विचार असं म्हणतात. म्हणून हा विचार वेदांत विचार, संत वाङ्मय विचार हा आपण जर जीवनामध्ये केला तर आपल्याला बाहेरचं कोणतंही वैभव प्राप्त होणार नाही. पण तुकाराम महाराज जसं म्हणतात, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे परी नाही कोणाचे उरे पुरे. आम्हाला या ठिकाणी आम्ही सर्व जगाचे सम्राट आहोत आणि इकडं पाहिलं तर परी नाही लंगोटी नेसावया, परी नाही भाकरी बक्षावया, अशा जीवन जगण्याची जी कला आहे जी तुकाराम महाराज म्हणतात आनंदाचे डोळे आनंद तरंग, किंवा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, किंवा सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी, विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानेश्वर दाता. अशा प्रकारचे हे उपाय आपल्याला संतांनी निश्चित अनुभवाने पुन्हा सांगितलेले आहे. अनुभवे आले अंगात या जगात
देत असे. अशा प्रकारचे हे वाङ्मय आपल्याकडे आले की तेव्हा आपण याचं पुरेपूर आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याजवळ जेवढं शारीरिक बल असेल, मनोबल असेल, बुद्धिबल असेल, आत्मबल असेल, हे सर्वच्या सर्व त्या वाङ्मयाच्या चिंतनात आपलं खर्च झालं पाहिजे. आणि असं खर्च झालं तर आपल्या जीवनात आजी आनंदोरे, आजी परमानंदोरे अशा प्रकारचं हे जे आनंदाश्रम या शब्दाबद्दल आपण बोलत होतो, ते आनंद शब्द जो आहे त्या मधुसूदन सरस्वतींनी मला वाटतं त्या ग्रंथाचं सिद्धांत बिंदू त्याच्यामध्ये त्यांनी आपण दोनच आवरण मानतो, आभानपादक आवरण आणि असत्वापादक आवरण. आणि ते श्रीगुरूंनी केलेल्या उपदेशाने दोन्ही जातं. परोक्ष ज्ञानही होतं, त्याने आपलं आवरण दूर होतं आणि तत्वमसी महावाक्य जे त्या महावाक्याने आपलं आभानपादक आवरण दूर होतं, परमपुरुषार्थ प्राप्त होतं असं वेदांत संप्रदायाचे बहुतेक ग्रंथ सांगतात. पण मधुसूदन सरस्वती आणि ज्ञानोबराय, तुकोबराय आपले सगळे संत हे सांगतात की आणि तुमचा जीव तडफडतो तो आनंदासाठी, आणि आनंद झाला नाही तर तुम्हाला बरं वाटत नाही, जीवनामध्ये कुठेतरी त्रुटी आहे असं वाटतं, आणि त्याची पूर्तता करायची झाली तर आनंदा नामक एक आवरण आहे, आणि ते आवरण दूर करायचं. आणि आनंद म्हणजे दुःखाचं स्वप्नात, दुःख ते कायचे नाही स्वप्नाशी, रिद्धिसिद्धी झाल्या कामारी दाशी, त्याचे वळवतो आम्हापाशी. या ठिकाणी आनंदाची अभिव्यक्ती करण्याला जे कारण आहे, न होण्याला कारण आहे, त्या आनंदाची अभिव्यक्ती होण्यासाठी त्या दोषाचं, अनानंदापादाचं जे आच्छादन आपल्यावर आहे तेही संत किंवा श्रीगुरू दूर करतात. आणि मग त्यावेळेला दिसते तिला म्हणतात आनंद. तो आनंद निर्भेळ आहे, दुःख संबंध रहित आहे, आणि त्याचा आश्रम आहे. त्या ठिकाणी असं म्हणतात सर्व दिशांमध्ये असणारे सगळ्या लोकांनी, रामकृष्ण परमहंस एका त्या ठिकाणी राहत होते, त्या गच्चीवर जायचे आणि गच्चीवर ते सांगायचे की अहो मला हे साधक लोकांनी भेटले, सिद्धपुरुषाला साधकांच्यामध्ये काळ घालवण्यात आनंद वाटतो, म्हणून ते म्हणायचे मग कधी येतील. हे माते ते दुर्गेचे भक्त होते, काली मातेचे, त्यांनी सांगितलं की मला कधी हे भेटतील. आणि घोघावा त्यांच्या भोवती थोडेच लोक जमा झाले, म्हणजे इतके मोठे अधिकारी होते की आज त्यांनी त्या रामकृष्ण परमहंसांची जी परंपरा आहे, अव्याहत असणारे वेदानुमोदित परंपरा फार शुद्ध रीतीनं त्यांनी आजही जतन केलेली आहे. आणि तशा प्रकारचं ध्येय घेऊन असणारे साधक या ठिकाणी आहेत, याचा आम्हाला खूपच सार्थ अभिमानही वाटतो आणि आनंदही वाटतो. तर आता पुन्हा मी म्हणतो आणि पुन्हा अभंगावर बोलत नाही, याचं कारण इथं बसल्यानंतर आपण एका कुटुंबातले सदस्य जणू काही एका शेळोप्याच्या गप्पा, कारण आता काय ना अभंग ना प्रवचन काही नाही, केवळ आज्ञा म्हणून आपल्याशी सुसंवाद करायचा हृदयाशी, म्हणून आपण हे थोडंसं बोललो. आता मात्र ह्या अभंगाच्या विषयी 2-5 मिनटं किंवा हे ना थोडंसं सांगतो. अभंग आला, देखोन पूजावया गेले द्वैत भाव, तेथे एक उपदेशी श्री गुरुराव. या ठिकाणी काय आहे की एक कुणीतरी या परमानंदाची अनुभूती झालेली कोणी सखी, आपल्या एका सखीची अनुवाद करीत आहे, म्हणजे आपल्या स्वतःचा अनुभूती जी आहे ती अनुभूती सांगत आहे. आता इथं तुम्ही म्हणा सखी कोण, मैत्री, तर खरं ज्ञानोबरांचा पहिलाच अभंग आपल्याकडे गेला की रूप पाहता लोचनी सुख झाले व साधन. खरी आपल्या जीवनामध्ये दुसऱ्या बाहेरच्या मैत्रिणी किंवा मित्र मिळवण्यापेक्षा आपली बुद्धी ही खरी आपली मैत्रीण आहे. ती शुद्ध जर आपण केली आणि तिच्याशी संवाद केला तर ती आपल्याला योग्य मार्गावर दाखवत असते. परंतु ती बुद्धीचं शुद्धीकरण हे गुरु किंवा संतांच्या संगती मनोमार्गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या मार्गाने आपण गेलो तर या ठिकाणी ती सांगते की मी हे सखे देखोनी पूजावया गेले द्वैत भाव. गुरु एक आणि मी एक, किंवा परमात्मा एक आणि मी एक. आपल्याकडे असं आहे की यथा देवे तथा गुरु. हे वेदांत परंपरा सांगते, भक्ती परंपरा सांगते की आपली खरी श्रद्धा जी आहे, जेवढी आपल्या इष्टदेवतेवर आहे तेवढीच गुरूंच्यावर असली पाहिजे, जेवढी गुरूंच्यावर आहे तेवढीच ईश्वरावर असली पाहिजे. त्यासाठी त्यांनी सांगितलं की यथा देवे तथा गुरु. आणि असं असतं ना, जर आपले गुरु गेले किंवा त्यांचा सहवास जास्त लाभला नाही तर काही श्रवण करायचं राहिलं तरी तशैते गतीत आहे प्रकाशन ते महात्मना. ते आपल्याला वाटतं गुरु गेले आता कोण आहे, काही लोक म्हणतात गुरूंची आता गेली. गुरु कधी जात नसतात, ते अमर तत्व आहे. आपल्या शिष्याचा उद्धार केल्याशिवाय ते राहत नाही. एकदा आपल्याला जर योग्य परंपरा लाभली असेल
तर ते आपला उद्धार करतात. तर आपली श्रद्धा मात्र बलवान असली पाहिजे. न सांगितलेले विषयसुद्धा आपल्या अंतःकरणात पुढं जर होतात किंवा कोणी महात्मा आपल्या जीवनात येऊन त्याची पूर्तता ते करून घेत असतात. स्वामी महाराजांनी घेऊन आम्ही म्हणतो तुम्ही गेल्यावर काय करायचं? ते म्हणजे वेळे ऐकलेला सगळा वेदन 12 वर्ष मातीत गेला. कारण का म्हणे मला जाणारा समजतात, मी अमर आत्मा आहे, मी तुम्हाला सगळ्यांना पुढं घालून जाईल. पुढं घालून जाईल म्हणजे काय? जर तुम्हाला जीवनामध्ये जेव्हा कुठं काही अडचणी येतील तेव्हा कोणीतरी महात्म्याची कोणत्या तरी ग्रंथाची किंवा तुम्हाला कोणत्या तरी योजना करेल. जसजसे स्वामी महाराज गेल्यावर दिवस उलटत चालले तसं आम्हाला असं वाटायला लागलं की स्वामी महाराजांचं शरीर असताना जेवढी मदत नाही त्याच्यापेक्षा अधिक मदत आता होती. अशा प्रकारची स्थिती. नाहीतर लगेच लोक आता कोणाकडून दुसरी कोणी माळ घातली पाहिजे का? लोक म्हणतात दुसरा मंत्र घेतला पाहिजे का? आणि आपले जे काही नियोजित ईश्वरी सत्यता आहे ते आपल्याला वाटायला आले ते कोणी आहे, ती व्यक्ती नाही, ते परमात्म्याचं रूप आहे. ते आपला परमात्मा अविनाशी आहे, कर्तुमार्गातून अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे. तो आपल्याकडून हे सर्व करून घेणार आहे. तेव्हा या परमार्थाची वाटचाल करत करत संत संगतीमध्ये तिला जी आत्मानंदाचा अनुभव आला तर त्याच्यामध्ये ती सांगते की मग श्रीगुरूंना किंवा माझ्या इष्टदेवतेला मी शरण गेले, परंतु शरण गेले म्हणजे मला असं समजलं का त्याची भक्ती केली पाहिजे. भक्ती म्हणजे भजन सेवाया, त्याची पूजा आराधना केली पाहिजे. त्याची सेवा करायची म्हणजे त्याची पूजा आराधना केली पाहिजे. म्हणून परमात्मा हा श्रेष्ठ आहे, मी कनिष्ठ आहे, मी जीव आहे, अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे आणि तो परमात्मा किंवा ते गुरु आहे ते सर्वज्ञ आहे, तर सर्व शक्तिमान आहे. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ज्येष्ठ आणि कनिष्ठ भाव आहे असं समजून संतांचा श्रवण करीत त्यांच्या संगतीमध्ये या परमात्म्याची मी पूजा करायला गेले. परंतु कसे गेले? देखोनी पूजावया गेले द्वैत भाव. त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये द्वैत आहे असं मी समजलं. पण तो परमात्मा मात्र असा आहे की त्या कृष्ण परमात्म्याकडे मी गेले तर त्यांनी द्वैतभावच ठेवला नाही. तेथे एक उपदेशी श्री गुरुराव त्यांनी काय केलं? माझ्या जीवनामध्ये त्या परमात्म्याने श्री गुरु रूपाने प्रवेश केला. अनेक प्रकाराने या अभंगाचं चिंतन करता येईल, परंतु त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले तुकाराम महाराज म्हणतात की या ठिकाणी परमात्मा जो आहे माझ्या विठोबाचा काहीचा प्रेमभाव आपणच देव होय गुरु पण हे देवभाव प्रविवासना आणि तिथे आपणापाशी न्यावे. मागे पुढे उभा राही संभाळित आली आघात निवारा. या ठिकाणी योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया तुका म्हणी नाही विश्वास द्या म्हणे पाहावे पुराणी विचारून. काय अभंगवाणी तुकोबारायांची आहे त्याप्रमाणे ही सांगते की हे सखी माझ्या जीवनात तो परमात्मा ज्याची आराधना करत होतो तो श्रीगुरु रूपाने तोच परमात्मा आला. माझ्या विठोबाचा काहीचा प्रेमभाव आपणची देव वय गुरु आणि त्यांनी मला या देवभावनेच्या आतीत करून टाकलं आणि मी ते परमात्मा एक आणि मी वेगळी आणि परमात्मा वेगळे असं समजत होते. परंतु जेव्हा श्रीगुरु माझ्या जीवनात आले आणि त्यांनी मला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला की या ठिकाणी ज्या परमात्म्याला तू वेगळा समजतो आणि तू वेगळा राहतो ना, तुम्ही दोघे वेगळे नसून ममय अंशो जीव लोके, तो हा जीवसुद्धा त्या परमात्म्याचाच अंश आहे. या ठिकाणी किंबहुना तो परमात्माच आहे. परमात्मा आहे सच्चिदानंद रूप आणि अद्वैत रूप आणि तू सुद्धा काय आहे हे जीवा लक्षार्थाने विचार केला तर तू सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे. तेव्हा तत् म्हणजे तो परमात्मा, तो म्हणजे तू अशी म्हणजे आहेस, अशा प्रकारचा त्याला उपदेश केला आणि आता मी परमात्म्यावर वेगळे राहिले नाही. या ठिकाणी म्हणतात तेथे एक उपदेशी श्रीगुरुराव. मी म्हणतो द्वैत म्हणून परमात्म्याची उपासना करायची आणि श्रीगुरु मला सांगतात द्वैत मुळीच नाही. आणि तर तो द्वैताचा त्या सांगितलं भगवंतांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की मज लागे शरणाने गेले आणि मला तू शरण आला आणि जर वेगळेपणाने राहिला ठीक या बदलीत न लगे प्रज्ञा केली. हा भिन्नत्वेचे असेल ना जीवित हा मज लागे शरण रिगे आणि जीवत्वेशी असेल. मला शरण आला आणि जीव म्हणतो मी अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, कर्ता आहे, भोक्ता आहे, सुखी दुःखी आहे, जन्म मरण धर्मवान आहे असं म्हणतो. माऊली म्हणतात माऊलींना खूप मृदू बोलणं आवडतं पण अशा पुरुषाविषयी म्हणतात ठीक त्याचा धिक्कार असतो. हे बोलणं बोलताना त्याला लाज कशी वाटत नाही अशा शब्दात माऊली त्याचा धिक्कार करतात. आणि श्रीगुरुदेव जे आहे ते जीवनात जेव्हा येतात तेव्हा त्या तत्वमसी महावाक्याने तू आणि परमात्मा वेगळा नाही असं मला सांगितलं. मी गेलो द्वैताने पण
पण त्यांनी त्या द्वैतातून काय करून टाकलं, मला अद्वैत आत्मस्वरूप स्त्रीला प्राप्त करून दिलं. तेथे एकोपदेशी स्त्रीर पुनराव द्वैत भावनाशीला माझा, द्वैत भावनाशीला. आणि त्यांनी काय केलं, हे जे द्वैत आहे या संपूर्ण, कारण काय आहे, द्वैतामधून बाहेर निघणं का आवश्यक आहे, तर भगवान सांगतात, तुझे जो जो घडे तो संसार भय जोडे, हे आपल्याला तोंडे बोलती वेद. वेद हे सांगतात, भगवान स्वतः तोंडाने सांगतात, द्वैत असलं तर दुःख आहे, अद्वैतामध्ये दुःख नाही. वास्तविक आपलं चांगलं बघा ना, झोपेमध्ये आपण असतो त्यावेळेला आपल्या ह्या द्वैताचं जगाचं भान असतं का? नाही. आपलं तरी भान असतं का? आपल्याला नाही. आणि आपल्याला ज्ञान तरी होतं का? अज्ञान असतं. म्हणजे सामान्यपणे आपण अज्ञानाची अनुभूती घेतो आणि आनंदाची अनुभूती घेतो. दोन अनुभव आपल्याला सुषुप्तीमध्ये येतात. आपण जागा झालं काय म्हणतो, मी खूप आनंदाने झोपलो होतो, आणि पुढं काय म्हणतो, मला काहीच कळलं नाही. त्याला म्हणतात की या ठिकाणी सुखम अस्वाप्सम, मी सुखाने झोपलो होतो आणि मला न किंचित आवे दिशवली, मला काहीच कळालं नाही. असा आनंद आहे. पण प्रत्येक माणसाला आनंद आहे का नाही? आता तिथं कोणते विषय बघे, निद्रिताच्या शेजेशी आणि सापतैशी उर्वशी अशी स्थिती. याचाच अर्थ द्वैतात आलं, जागं झालं का दुःखाला सुरुवात झाली. आता तिथं बीजरूप अज्ञान आहे म्हणून खरं सुख नाही. खरं सुख गुरूंच्या कृपेने आपल्याला त्या तिन्ही अवस्थांमध्ये एकरूप असणारा सच्चिदानंद अद्वय आत्मा, त्याचं जेव्हा आपल्याला ज्ञान होतं त्याच वेळेला खऱ्या ह्या सुखाची उपलब्धी होते. आणि ती सांगते की द्वैत भाव नाशिला माझा, द्वैत भाव नाशिला. हे द्वैतात दुःख असल्यामुळं त्या द्वैत भावाचा नाश केला. नाश केला म्हणजे जगत देव याचा नाश नाही केला. या ठिकाणी हे धडधडीत दिसत असताना मृगजळ आपल्याला दिसत नाही का, परंतु ते आपण काय म्हणतो, जागं झाल्यावर आपलं जाणल्यावर आपण म्हणजे खोटं आहे. इथं या मार्गा निर्मितीचा आणि त्या सूर्यकिरणाचा संबंध होऊन हे भासतंय. तसं माया आणि ब्रह्माच्या आध्यात्मिक तादात्म्य संबंधात हा केवळ जगदाभास होत आहे, दुसरं काही नाही. या ठिकाणी तत्व जे आहे ते एक रूप जसंच्या तसं आहे. या ठिकाणी किती वेळा हे देव उत्पन्न झाले, नष्ट झाले, तरी या देहाचा किंवा अंतःकरणामध्ये किती सुखदुःख झाले किंवा त्याच्या ठिकाणी ज्ञान अज्ञानाचा व्यवहार झाला, तर या सगळ्या व्यवहारावरून माझा आत्मा हा पृथक आहे, वेगळा आहे, आणि तो आत्मा मी आहे, आणि तो आत्मा ब्रह्मरूप आहे. आणि हे श्रुतीनं प्रतिपादन केलं, गुरूंनी प्रतिपादन केलं. स्वप्नाधिकांच्या दर्शन, स्वप्नामध्ये काय काय सगळं स्वप्न दिसतच असताना तरी जागा झाल्यावर, स्वप्नात तो जागा झाल्यावर कोणी वडील गेले म्हणून दशक्रिया करायला प्रवृत्त होत नाही, मुलगा झाला म्हणून कोणी पेढे वाटत नाही. याचं कारण काय आहे, ते मिथ्या आहे. तसं गुरु द्वैतभाव नासतात म्हणजे दिसत असताना स्वामी महाराज सांगायचे, द्वैत उपहित चैतन्याच्या ठिकाणी द्वैताचा त्रिकालिक अत्यंताभावाचा निश्चय श्रीगुरु करून देतात. आणि ते करून तो निश्चय झाला म्हणजे त्याला हे माऊलिका हे जर सांगितलं ना, वराड हे स्वप्न घे माये, बापरपमा देऊन विठ्ठलाचे वेगळे अथवा पाये, अशा प्रकारची स्थितीत आहे. हे साथे आधी ओळखा साधन माऊलीच सांगतात, नाहीतरी संसार जाईल रया, कोणाचे लग्नवत कोणाचे मायबाप, मृगजळ होतं जाईल रया, विषयाची समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल रया. अशा प्रकारची ही स्थिती आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेहरे जाईल रया. तसं ही आपली जी सुषुप्ती किंवा ही जी अज्ञानरूपी निद्रा किंवा याच्यामध्ये पडलेलं हे जगदरूप स्वप्न, या सगळ्यांना घालून त्या ठिकाणी स्वरूप जागृतीवर मला ह्या माझ्या परमात्म्याने श्रीगुरूंच्या द्वारा मला तिथं जाणून दिलं. आता देव आणि भक्त तुझा नाही विचार, मी ते तू आणि तू ते मी, कुकुड हे लाडशी, तुकाराम मला म्हणतात. त्याप्रमाणे मला ही स्थिती प्राप्त करून दिली. आणि पूजा वंश केला ते ब्रह्ममय. याच्यामध्ये आम्ही पूजेचा विस्तार केला. अगोदर आम्ही पूजा काय करत होतो, केवळ आमचं इष्टदैवत पांडुरंग जे विटेवर उभा आहे, करकटावरी तुळशीच्या माळा, 80 रूप डोळा दावी हरी, असं आम्ही म्हणत होतो. ठेविले चरण दोन्ही विटेवरी, 80 रूप हरी दावी डोळा, कटी पितांबर कास मिरवली, दाखवी वैली 80 मूर्ती, असंच आमची भावना होती. आणि त्याप्रमाणे करता करता त्या परमात्म्याला सहन झालं नाही. परमात्मा म्हणतो की दिसतो हा तैसा नव्हे, सर्व दिशा व्यापक. त्या पूजा करता करता त्या देवाने हे सगळं विश्वच हा परमात्मा रूप आहे असं मला दर्शन करून दिलं. या ठिकाणी जेथे जेथे दृष्टी जाय तेथे पाय भावीनं, असे न या समाधाने
पूजा म्हणे करीन. अशा प्रकारची मानसिक पूजा करता करता मला तोच परमात्मा इथंच असं आहे असं नाही वाटत. आता हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडले हरीने कामा घातला चिरा. अशा प्रकारची ही माझी अनुभूती जी आहे तर ती म्हणतात पूजा व ध्वंस केला. त्या पूजेचा जेव्हा विस्तार करायला गेलो आम्ही तो विस्तार असा झाला की आता तो परमात्मा एक दिवशी राहिला नाही. तो सर्व विठ्ठल जळी स्थळी भरला हरिता ठाव नाही उरला आदिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची असं झालं. आणि तो काय केला पूजा ध्वंस केला ब्रह्ममय. आता आम्हाला ब्रह्ममय सर्व वाटायला लागलं. सर्व खलविदम ब्रह्म. या ठिकाणी कहा पुरडार देखे आनेरा देखा तो सर्व वहिनी घेरा. आता कार्याचं चिंतन आहेच आपलं होणार. अशा प्रकारचं ही स्थिती आम्हाला प्राप्त झाली. आणि मग या ठिकाणी ज्ञानोबाला सांगतात रखुमा देवीवरून देखण्या वेगळा देखिला सगुण निर्गुण झाला बाह्य हो. या ठिकाणी खूप वेळा आपल्याशी बोलावं वाटतं परंतु आमची शारीरिक शक्ती तशी नाही, स्वरयंत्राचं साह्य नाही. आणि दुसरी गोष्ट आज थोडासा प्रसंग आहे तर ह्याच्यामध्ये आता ज्ञानोबाला सांगतात की मी जे काही माझी गुरुभक्ती ईश्वर भक्ती हे दोन्ही एक समजून केली रात्रंदिवस या ठिकाणी मी जे काही चिंतन केलं त्यांच्या संगतीमध्ये मला त्यांनी जो उपदेश केला त्या उपदेशाचं फल म्हणून काय झालं रखमा देवीवरून देखण्या वेगळा देखिला. मी पांडुरंग परमात्म्याला पाहत होतो परंतु त्याचं रूप माधुरी त्याचं नाम माधुरी याच्यामध्ये रमत होतो. परंतु त्याने हळूहळू या ठिकाणी मला अशा स्थितीनं नेलं तीच भक्ती. पण त्या भक्ती जसा एक मनुष्य एक पायरीवर पाय घट्ट ठेवला आणि मागचा पाय उचलून पुढच्या पायरीवर ठेवला तर त्याचा मागचा पाऊल सुद्धा पुढच्या पायरीवर आपोआप जात असतो. तसं ही सगुण भक्ती करताना मला गोरोबा काकांनी सांगितलं निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे तव झालो प्रसंगे गुणातीत. आपल्या संतांचे अभंग आहे ना जर आपण वाचत गेलं ना सगळ्या संतांचे तर याचं वैभव आपल्याला कळतं. जोखा महाराजांनी दिलेले अभंग आणि त्यांच्या पत्नी सोयराबाईंनी दिलेले अभंग हे जर पाहिलं तर सगळी 10 उपनिषदं पाहिल्यावर माणसाला जेवढी प्रेरणा मिळणार नाही एवढी सोयराबाईंच्या तुकोबा काकांच्या गोरोबा महाराजांच्या खानोपाठकांच्या अभंगामधून आपल्याला मिळते. अशा प्रकारची खूप मोठी आपण खऱ्या अर्थाने याच्याकडे पाहत नाही. स्वामी महाराज म्हणायचे जीवनात परमार्थाला लागला महाराष्ट्रात जन्म झाला आणि संत वाङ्मयाची उपेक्षा केली तर तो श्रीमंत बापाचा दरिद्री मुलगा आहे असा त्याचा अर्थ. म्हणून या ठिकाणी सांगतात की आपले अनुभव सांगतात माऊली रखमा देवीवरून देखण्या वेगळा देखिला. आम्ही अगोदर परमात्म्याला पाहत होतो किंवा आम्ही म्हणत होतो करकटावरी तुळशीच्या माळा असं जे परमात्म्याचं स्वरूप आहे तर त्या परमात्म्याच्या स्वरूपाला पाहत राहावं. निमिष न लगे मनविदिता एवढी तुझी स्वरूपता विठोबा नेनो कैची भेटी उरणे नाही जीवेसाठी असं पाहत होतो. पण त्या परमात्म्याला एवढ्यातच आम्हाला ठेवलं नाही. त्या परमात्म्याने आम्हाला देखण्या वेगळा देखिला. हा दृश्य परमात्मा जो आहे तर जितकं दृश्य आहे ते त्याचं वास्तव स्वरूप नाही. ते यत दृश्यम तद मिथ्या स्वप्न गजाधिपत हे सर्व मिथ्या आहे. त्याच्या अगोदर त्या मिथ्याचं निरधिष्ठान भ्रम होत नाही. त्याचं अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान कोण आहे श्रुती त्याला ब्रह्म म्हणते. आणि श्रुती तत्वमसी महावाक्याने ते तू स्वतः आहे तत्वमाशी अशा प्रकाराने त्याला सांगते. आणि त्यामुळं मला देखण्या वेगळा देखिला. हा जे दृश्य नव्हे तर जे दृश्य आहे ते तुझे रूप नाही. ते तुझं रूप जे आहे ते दृश्यातीत अशा प्रकारचं आहे. ते दृङ्मात्र आहे. त्या ठिकाणी दृश्य द्रष्टा दर्शन ही कोणत्याही प्रकारची त्रिपुटी नाही. अशा प्रकारचे गुरुजी आपल्या जीवनात समजावून सांगत असतात. आणि हे जर शब्द प्रपंच करूनही लक्षात आलं नाही तर गुरु हे आकारण करुणालय आहे. त्या माऊलीनं आमतांवर सांगितलं ना खोचीची निवटी मागे त्या ठिकाणी ते शक्तिपाताच्या द्वारा ती शक्तिपात विद्या जवळजवळ लुप्तप्राय झालेली आहे. सध्या तरी आपली श्रीमंत एवढी संस्कृती आहे पण तशा अधिकारी कोणी जवळजवळ विरळी किंवा नसल्यासारखे आहे. परंतु संतांनी सांगून ठेवलेले की दिठीचेने आदली खोचीची निवटी मागे एक दृष्टिक्षेप टाकतील आणि नोंद देतील एक त्याच्या ठिकाणी स्पर्श करतील तरीसुद्धा त्यांनी येतात. जसं एकाला खोचलं भाल्याने तो त्याचं संपूर्ण शरीर फोडून बाहेर निघून येतो त्याप्रमाणे हे शब्दातीत असणाऱ्या
व्यापक ब्रह्मामध्ये प्रवेश करते, अशी श्री गुरूंच्या ठिकाणी किंवा आमच्या इष्टदेवतेच्या ठिकाणी ही सामर्थ्य आहे. इष्टदेवतेकडे लावला तरी चालेल, गुरुतत्वाकडे लावला तरी चालेल. रुक्मादेवीवरून देखना वेगळा देखील. आणि मग आम्हाला ज्या परमात्म्याचा साक्षात्कार झाला तो कोणता, तर त्या ठिकाणी सगुण साक्षात्कार झाला, निर्गुण साक्षात्कार झाला. हे काही सोपी गोष्ट नाही. काही लोक म्हणतात सगुण साक्षात्कार आहे, काय म्हणतात त्याला निर्गुणाचंच फक्त आवड आहे असं म्हणतात. पण ते सुद्धा सामान्य नाही. निर्गुण साक्षात्कार, सगुण साक्षात्कार हे सुद्धा सामान्य गोष्ट नाही. ज्ञानोबरायांनी त्याच्यापेक्षा खरं जीवनाचं सार्थक कोणतं असेल तर सर्वगुण निर्गुण झाला पाहिजे, तोच परमात्मा सगुण झाला आणि तोच निर्गुण झाला. सगुण आणि निर्गुणामध्ये ज्या माणसाला कष्ट वाटतात ना, म्हणजे सगुण श्रेष्ठ का निर्गुण श्रेष्ठ असा संशय राहतो किंवा एककल्लीपणा घेऊन बसतात, त्याला परमात्माचं तात्पर्यच कळलं नाही. स्वामी महाराज म्हणायचे सगुण कोण आहे? परमात्मा. आणि निर्गुण कोण आहे? परमात्मा. मग ते म्हणे परमात्मा निर्गुण आहे, मग तो सगुण कसा कावे? सगुण जे दिसतं हे कोण आहे? परमात्मा वजा केला तर याला अस्तित्व तरी आहे का? स्वतःचं सत्ता स्फूर्ती तरी त्याला आहे का? स्वामी महाराज म्हणायचे निर्गुण परमात्मा आहे आणि सगुण काय तुझा काका आहे का? पण तोच परमात्मा झाला. एकी एकलाचे असोनी एकटा विश्व विश्वाकार होण्या केला दया परिवर्त ऐसाची गमला नंदनंदन हा अचोजा अंबुला हो. असं त्याचं हे सगळं ज्ञानोबरायांनी या गाथेमध्ये केले. माणसाने जर जीवनाला एक आरसा निर्माण करायचा असेल आपल्या जीवनाचा स्थायी भाव, तर त्याला ज्ञानोबरायांची गाथा करावी. आणि ते जर मनुष्याच्या ते शब्द त्याच्यावर जशी कृपा होत जाते तसं त्याला बाह्य कुठलंही ज्ञान असो की नसो, पण परमार्थाचा अत्युच्च कोटीचं जे ज्ञानोबरायांना जी अनुभूती आहे तीच अनुभूती त्याला ज्ञानोबराय देते. अशा प्रकारचा हा अलौकिक ग्रंथ आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की रुक्मादेवीवरून देखना वेगळा केला, सगुण निर्गुण झाला बाह्य, सगुणही तोच झाला आणि आता निर्गुणच तो झाला. काय त्याच्या वाचून दुसरं काही आता नाही. जिकडे बाई तिकडे बाई श्रीहरी वाचून तुझे नाही. अशा प्रकारची अनुभूती मला यायला लागली. अशा प्रकारचं ज्ञानोबरायांनी हा अनुभूतीमध्ये वर्णन केले. असो पुन्हा मी आपली सर्वांची माफी मागतो. तिथं मातृतुल्य असणाऱ्या सर्व साध्वी मातृतुल्य असणाऱ्या भगिनी आणि या ठिकाणी असणारं सर्व पितृतुल्य बंधुवर्ग या सर्वांच्या चरणी आम्ही क्षमा मागतो. थोडी आपली सेवा करता आली नाही तरी यांच्याच आज्ञेने आणि त्यांच्याच प्रेरणेने आणि त्यांनीच आमच्या हृदयात बसून जे काही आपल्याकडून थोडी सेवा केली ही शब्दरूपी सुमनं आता ही सर्व आपल्या चरणी आम्ही समर्पित करीत आहोत. आम्हाला आपण उदाहरणाने क्षमा करा. आणि आता कार्याच्या कीर्तनाला जर थोडासा विक्षेप झाला, थोडा वेळ झाला तरी या ठिकाणी पुढचे कार्यक्रम होतील. आता आम्ही आपल्याला पुन्हा प्रार्थना करतो. आपल्यासाठी माऊलीच्या सत्तेतून सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वांना या ठिकाणी सुख लाभ हो, सर्वांना चांगल्या गोष्टी ऐकायला पाहायला मिळो, सर्व निरोगी असो आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येऊ अशी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. कुंडली गौरधारे श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माता पित्यानो, सत्संग मेळावणी चिंतन शिबिर या निमित्तानं आज आपला